श्रीराम समर्थ. नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 15 प्राध्यापक के. व्ही. बेलसरे लिखित पुस्तकांमधून. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सधा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील, त्याला चारही मुक्ती साध्य होतील. म्हणून तुम्ही मुखाने भगवंताचे नाम घ्या, त्यामुळे तुमचे पुण्य अमाप वाढेल. वेद आणि शास्त्रे हात वर करून असे सांगत आहेत की तुम्ही संसारात राहा, पण भगवंताचे नाम सारखे उच्चारण्याची सवय जिभेला लावून घ्या. मुखाने नामाचा गतिमान प्रवाह चालू द्या. श्री ज्ञानदेव म्हणतात की पांडव भगवंताचे नाम घेत असत, म्हणून द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी वास्तव्य करीत असे. नामस्मरणाचे हे मर्म व्यासांनी सांगून ठेवले आहे. प्रत्येकाच्या हृदयात भगवंत वास करतो, म्हणून प्रत्येक माणूस हा भगवंताचे चालते बोलते मंदिर आहे. भगवंत आनंद स्वरूप आहे. त्याचा आनंद अत्यंत सूक्ष्म व पूर्ण स्वतंत्र आहे. तो कशावरही अवलंबून नाही. असा तो आनंद 3 पायऱ्यांनी सूक्ष्मातून स्थूलात किंवा अदृश्यातून दृश्यात आला. त्यामुळे तो अधिकाधिक परावलंबी बनला. प्रथम तो अंतःकरणात उतरला, नंतर त्याने प्राणाचे म्हणजे जीवनाचे आवरण घेतले, अखेर तो जडद्रव्यापर्यंत पोहोचला. देहरूपी मंदिरात हृदय हे भगवंताचे गर्भागार आहे. तेथे आनंदाचे शुद्ध स्वरूप सापडते. गर्भागाराच्या दारापर्यंत पोचले की भगवंताचे दर्शन होऊन परमानंद प्राप्त होतो. गर्भागारापर्यंत पोचण्यास जडद्रव्याचा बनलेला देह, जिवंतपणाचा बनलेला प्राण आणि वासनांचे बनलेले अंतःकरण या 3 पायऱ्या ओलांडाव्या लागतात. त्यासाठी माणसाला स्वतःमध्ये उतरावे लागते. माणूस आपल्या वाणीचा हात धरून स्वतःमध्ये उतरू शकतो. देहातील इंद्रियांमध्ये अत्यंत स्थूल झालेला आनंद वाणीचा लय करून अत्यंत सूक्ष्म करावा लागतो. या प्रक्रियेला संत नामसाधना असे म्हणतात. नामसाधनेला वैखरीपासून आरंभ होतो. मूळ आनंद भगवत स्वरूप असल्यामुळे वैखरीला भगवंताच्या एखाद्या नामाची सवय लावणे अवश्य असते. त्या नामाच्या जपामध्ये वैखरी रमू लागली की नामाची शक्ती जागी होते. त्या शक्तीनेच भगवंताबद्दल अस्तित्व भावना निर्माण होते. त्या भावनेने मी देहच आहे हे भान मंद होऊ लागते. त्याचा परिणाम होऊन देहातून म्हणजे इंद्रियामधून आनंद भोगण्याची वासना लटकी पडते. तेथे नामाला एक सूक्ष्मता येते. ते आतल्या आत सहज चालते. या वाणीला मध्यमा म्हणतात. मध्यमा वाणी एकीकडे देहाशी विशेषतः मेंदूशी जडलेली असते, तर दुसरीकडे ती अंतःकरणाशी विशेषतः मनबुद्धीशी जडलेली असते. मध्यमेमध्ये नाम घेताना जीभ हालचाल करीत नाही, पण गळ्यातील आवाजाच्या पेटीमध्ये स्फुरण किंवा स्पंदन होत असते. स्पंदन होत असलेले कळते. मध्यमेत स्थिर झालेले नाम अंतःकरणाला व्यापण्यास सुरुवात होते. त्या व्यापण्याला मनन व निदिध्यासन ही 2 अंगे असतात. तेथे नामाचा पश्यंती वाणीमध्ये प्रवेश होतो. पश्यंती वाणीमध्ये नाम चालणे ही चांगली अवस्था समजावी. पश्यंतीमध्ये रमणारा माणूस इंद्रियांच्या क्षुद्र आनंदाकडे खेचला जात नाही. त्याचे विकार नकळत क्षीण होतात. भगवंताच्या स्मरणाने त्याच्याबद्दलच्या विचारांनी व कल्पनांनी त्याचे अंतःकरण भरून जाते. पश्यंतीमध्ये नाम चालू असता मध्येच प्रेमभावना जागी होते. काही वेळा ती तीव्र होते. त्या तीव्रतेमध्ये माणूस क्षणभर स्वतःला संपूर्ण विसरतो. त्या विसरण्यामध्ये त्याला हृदयातील भगवंताचे दर्शन घडते.
त्या अवस्थेत क्षणभर का होईना तो निर्लेप आनंदाचा अनुभव घेतो. अंधारात वीज चमकावी तसा हा अनुभव आहे. तेथे परावाणीमध्ये नाम चालते, पण शक्ती कमी पडल्यामुळे माणूस पश्चंतीमध्ये परत येतो. हे देवाच्या दारात क्षणभर उभे राहणे होय. मुक्ती जिवंतपणीच भोगायची असते. मुक्ती 4 आहेत आणि त्या साधकाच्या 4 आध्यात्मिक अवस्था असतात. माणसाला जीवनात भय, काळजी, ताण आणि तळमळ त्रस्त करतात. भगवंताच्या नामाने माणूस क्रमाक्रमाने त्या सर्वातून मोकळा होतो व समाधान पावतो. पहिली मुक्ती सलोकता. या भूलोकावर म्हणजे जगावर एका भगवंताची सत्ता चालते. त्याच्या राज्यात, त्याच्या शासनाखाली आपण जगतो. अर्थात आपल्या जीवनावर भगवंताचे स्वामित्व आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्याच्या इच्छेने घडते ही भावना ठेवून जगणे म्हणजे सलोकता मुक्ती होय. जीवनाबद्दल तक्रार नाहीशी होणे ही या मुक्तीची खूण आहे. दुसरी मुक्ती समीपता. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे. भगवंताचे नाम मध्यमेत स्थिर झाले म्हणजे भगवंत आपल्या जवळ आहे असे आतून वाटू लागते. भगवंताचे सानिध्य दृश्यातील नसते. तो मनाचा एक दृढ विश्वास असतो. त्या विश्वासाने जीवनातील भय आणि काळजी एकदम क्षीण होतात. हा विश्वास प्रसंगाने कधीकधी डळमळतो, पण तो कटाक्षाने जोपासला तर पुढे भगवंत आपल्या अंतर्यामी आहे असे खरे वाटते. ही समीपता मुक्ती समजावी. तिसरी मुक्ती स्वरूपता. स्वरूपता मध्यमेतून पश्चंतीमध्ये नाम शिरल्यावर माणसाचे अंतर्याम भगवंताने भरून जाते. त्यामुळे त्याचा सूक्ष्म देह भगवंताने व्यापला जातो. त्या देहातील सर्व वासना भगवंताभोवती घोटाळतात. म्हणून त्या देहाला भगवंताच्या सगुण रूपाचा आकार प्राप्त होतो. गोपींची ही अवस्था होती. त्यामुळे त्यांना 24 तास भगवंताची संगत लाभली. भगवान श्रीकृष्ण निघून गेले तरी त्या संगतीला धक्का लागला नाही. भगवंताच्या अनुसंधानाची ही पूर्णावस्था होय. चौथी मुक्ती सायुज्यता. सायुज्य म्हणजे एकरूपता. नामाचे अनुसंधान परिपक्व झाले म्हणजे माणूस मीपणाने उरत नाही. तो पूर्ण शून्य होतो, रिकामा होतो. तेव्हा त्याच्यामध्ये भगवंत प्रकटतो. त्याचे अंतरंग आनंदाने ओसंडू लागते. त्याची सर्व कर्मे भगवंत करतो. त्याचे नाम अखंड चालू असते. एवढीच त्याच्या असण्याची खूण शिल्लक उरते. बाकी तो भगवत स्वरूप असून जीवमुक्त असतो. भगवंताचे दर्शन होण्यास माणसाचे अंतःकरण अतिशय पवित्र व्हावे लागते. पवित्र अंतःकरणात पुण्य काठोकाठ भरलेले असते. अर्थात तेथे पापाला जागाच उरत नाही. भगवंताकडे नेणारे कर्म ते पुण्य व भगवंतापासून दूर नेणारे कर्म ते पाप होय. तीर्थयात्रा, तीर्थस्नान, यज्ञयाग, उपवास, व्रतवैकल्ये, दान, परोपकार, प्रायश्चित्ते इत्यादी कर्मांनी पापक्षय होतो असे शास्त्र सांगते. तसेच ती कर्मे निष्काम बुद्धीने केली तर पुण्यसंचय होतो असे म्हणतात. तथापि या कर्मांपासून इहलोकात आणि परलोकात भोगसुखे प्राप्त होतात. त्यांची गती त्यापुढे नाही. पण भगवंताचे नाम हे एकच साधन असे आहे की जे पापाचा क्षय तर करतेच, पण पुण्याचा असाधारण संचय करून ते सरळ भगवंतापर्यंत नेऊन सोडते. इतर कर्माचे फल मिळण्यास त्याच्यावर श्रद्धा असावी लागते. पण नामाची शक्ती विलक्षण आहे. श्रद्धा असो वा नसो, नामस्मरणाने अपार पुण्य संचय होतो असा संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. भारतीय अध्यात्माला मोठा इतिहास आहे. तेथे वेदकालापासून अनेक थोर महात्म्यांनी भगवंताच्या दर्शनाची साधना केली. त्यांनी स्वतःच्या अनुभवांनी भगवंताच्या दर्शनाचा मार्ग निश्चित केला. तो मार्ग वेदवाङ्मयांमध्ये व शास्त्रांमध्ये सांगितलेला आढळतो. म्हणून अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये वेदशास्त्राच्या म्हणण्याला मोठे महत्त्व दिले जाते. त्यांचे स्पष्ट म्हणणे असे की संसार भगवंताच्या आड येत नाही, कारण
संसार जीवनाच्या बाह्यांगाचा विषय आहे. भगवंत आणि त्याचे नाम जीवनाच्या अंतरंगाचा विषय आहे. माणसाला संसार त्रास देत नाही. माणसाच्या मनामध्ये पोसलेली संसाराची आसक्ती आड येते. संसार असेल तसा असू द्यावा, त्यात जिभेला नामाचा चाळा लावावा. संसारात 4 लोकांसारखे राहून नाम घेता येते. नाम घेता घेता त्याची गोडी लागते. एकदा का ती लागली म्हणजे मनातून संसाराचे पूर्ण खरेपण लटके पडते. त्यामुळे त्याची गोडीच क्षीण होते. मग तो भगवंताच्या आड येत नाही. चिकाटीने नामाचा अभ्यास केला तर नामस्मरणाला तीव्र वेग येतो. त्यातूनच भगवंताचे अनुसंधान साधते. अनुसंधान पक्व झाले की माणूस नामाच्या आधारानेच भगवंताच्या चरणापर्यंत पोचतो. हेच नामाचे सामर्थ्य आहे. अध्यात्म हे अनुभवाचे शास्त्र आहे. प्रचिती हा त्याचा प्राण आहे. म्हणून भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती कशी येते हे श्री ज्ञानदेव येथे सांगतात. भक्त, भगवंत आणि नाम ही भगवंताच्या अनुभवाची 3 अंगे आहेत. जेथे नाम आहे तेथे भगवंत असतो व जेथे भगवंत आहे तेथे भक्त सापडतो. उदाहरणार्थ पांडव भगवंताचे नाम घेत असत. भगवंताला आपल्या नामाहून वेगळे राहता येत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण द्वारका सोडून वारंवार पांडवांच्या घरी वास्तव्य करीत. हा अनुभव कोणालाही घेता येणे शक्य आहे. नामात राहण्याची युक्ती मात्र साधली पाहिजे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.